प्रवास 100 वर्षांचा, शतायुषी शिवलाल बाबा, सहस्त्रचंद्र दर्शन झालेले योगीराज. श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा जन्मशताब्दी अभिष्ट चिंतन सोहळा. दिनांक 25 डिसेंबर 2023. स्थळ होतं कंदर. दिवसभर हे गाव हजारोंच्या गर्दीनं गजबजलेलं. निमित्त होतं सद्गुरू शिवलाल महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचं. राज्यभरातल्या वक्त्यांनी आयोजित केलेल्या या शतायुषी महात्म्याची ही शतकपूर्ती म्हणजे भक्तांचा कुंभमेळाचा जणू. आणि या कार्यक्रमाला दुग्ध शर्करा मणिकांचन योग म्हणजे हा कार्यक्रम पृथ्वी, आकाश, पाताळ या त्रैलोक्यात समस्त सृष्टी समष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय नियंत्रित करणाऱ्या जगन्नियंता ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीची, त्रितत्वाची, त्रिदेवाची अर्थात श्री दत्तगुरूंची जयंतीचं अधिष्ठान लाभलेलं. म्हणून पुन्हा श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आजी सोनियाचा धेनू, बरसे अमृताचा घनू, आनंदाची डोही आनंद तरंग, असा हा शुभमंगल दिन. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, असा ज्यांच्या जीवनाचा सारांश आहे, असे निरोगी, निकोप, निरामय जीवन साधनेचे प्रतीक. काया वाचा मन ज्यांनी जीवनभर धर्मकारण, सांप्रदाय, सेवा, आध्यात्मिक योग साधना केली, सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग ज्यांच्या जीवनात आला, अशा सद्गुरू श्री समर्थ शिवलाल महाराज सोलापूरकर यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा. महाराजांचा हा गौरव समारंभ सर्वार्थाने गाजणारा. उपस्थितांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व त्यांच्या आमदार सुकन्या प्रणितीताई शिंदे, माढा करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे या राजकीय मंडळींचा समावेश. त्याचप्रमाणे 94 वर्षांचे पंडित वसंत गाडगीळ, हरिभक्त परायण भागवत महाराज चौरे, हरिभक्त परायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले, हरिभक्त परायण भाऊ महाराज फुरसुंगीकर, हरिभक्त परायण विवेकानंद वास्कर महाराज यासारखे मठाधीश, पीठाधीश सुद्धा अगदी अगत्याने आलेले. भाट संघटनेचे राज्याध्यक्ष सुनील मलकेंचं प्रास्ताविक झालं. तत्पूर्वी सुमधुर भजने झाली. आपण जेवढे शिष्य लोक आहेत, तर अनेक जन्मी पुण्य केल्यामुळं हा संप्रदाय मिळाला किंवा हे सद्गुरू मिळाले. अतिशय कष्टातून हे मिळवलेलं आहे. त्यांची आई आम्हाला आणि आई साहेब देखील सांगत होत्या की हा संप्रदाय सोडू नका. आणि हे माझं बाळ 13 वर्षाचं असल्यापासून गट्ट गट्ट गच्छ्वलन लाद वट्ट पावके किशोर चंद्रशेखरेण दीपरि क्षणं मम दरानरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरा सुरत्तिकंत संकरित मोन मान मानसे कृपा कटाक्ष धोरणी विरुद्ध रुद्ध नामनी विचित्तिकं श्रवणीय मंत्रघोष, गावातून महाराजांची पालखीतून शोभायात्रा, भक्तिभावाने आलेल्या सर्व साधकांनी महाराजांची केलेली ग्रंथतुला, सर्व वातावरण अगदी भक्तिमय.
महाराजांबद्दलच्या श्रद्धा, आदर आणि भक्तीने भारलेली मनोगते सुद्धा झाली. व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व या परंपरेवर आणि सद्गुरू म्हणून नितांत श्रद्धा असणारे सर्वच अनुयायी वर्ग, बंधू भगिनी, वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना आजपर्यंत घडत आल्या त्याच्यातली आजची घटना ही वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली जावी अशा पद्धतीची घटना आहे. सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांचा आणि माझ्या घराण्याचा, विशेष करून माझ्या वडिलांचा अतिशय स्नेहाचा ऋणानुबंध आणि अलीकडल्या आम्ही नवीन तरुण पिढीमध्ये अत्यंत कर्तृत्वाची छाया असणारं व्यक्तिमत्व म्हणून पूजनीय स्वामी आहे. मला आज आनंद वाटतोय की पुढे भविष्यामध्ये आमच्या मुलांनी जर आम्हाला विचारलं तुम्ही या जगात काय केलं किंवा काय पाहिलं, तर आम्ही एवढंच सांगू की 100 वर्षाचे स्वामी पाहिले. व्यासपीठावर बसलेले सर्व हरिभक्त परायण संत आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, कांजारभट समाजाचे सगळे प्रतिनिधी इथं आलेले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा आनंदाचा दिवस आहे. कंधार मला काही नवीन नाही. मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आयुष्यामध्ये निवडून आलो आणि माझ्या आयुष्याची राजकीय सुरुवात ही करमाळा तालुक्यातून झालेली आहे. करमाळा तालुक्यातून जो निवडून येतो तो एवढ्या वर जातो त्याचं जीवन तुझं असं विनोदाचा भाग सोडून द्या. पण ही भूमी मला येताना मी बघत होतो की आता सगळं फुललेलं आहे. बॅकवॉटरचं पाणी आलंय. सगळा दुष्काळी भाग ती माझी ह्या मतदारसंघामधली ती शेवटची निवडणूक होती आणि त्याच्यानंतर मी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये गेलो आणि त्या उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सेटलमेंटमध्ये तोही माझा मतदारसंघ, तिथं शिवलाजी महाराजांची माझी भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी प्रचाराला सुरुवात केली होती आणि प्रणिती सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराची सुरुवात करते. मला जेव्हा सांगण्यात आलं की महाराजांच्या 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे. मी तर जरूर, मी पुण्यात होतो, पुण्यातून आत्ताच आलो. सर्व भक्तगण आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, मी साहेबांनंतर आम्ही बोलणं योग्य नाही आहे, पण महाराजांची इच्छा होती आणि त्यांच्या शब्दापलीकडे कोणी जाऊ शकत नाही. पण मी महाराजांना मनापासून शुभेच्छा देते. लहानातोंडी मोठा घास, महाराजांना शुभेच्छा देणं म्हणजे आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि मी बघत होती महाराजांचं आगमन इथे होत होतं आणि तिथे चंद्र उगवत होता आणि याच्यापेक्षा शुभ संकेत
अजून काय असू शकतात महाराज? आम्हाला तुमची सेवा करायला मिळते हेच आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. मगाशी साहेब म्हणाले की गरिबांचा संत आणि भक्तांचा संत, जो भक्तांची भाषा समजू शकतो, भक्तांचं दुःख समजू शकतो, भक्तांच्या मनात काय तो समजू शकतो, असा संत आज ह्या शतकात आपल्यामध्ये आहे. ही किती मोठी गोष्ट आणि आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे महाराज. मी हीच देवाचरणी प्रार्थना करते की अजून अनेक वर्ष आपल्याला खूप खूप मोठं आयुष्य मिळावं, अजून खूप वर्ष आम्हाला आपली सेवा करण्याची संधी मिळावी आणि असेच ह्याच पद्धतीत आपण आपला प्रत्येक वाढदिवस साजरा करायची आम्हाला संधी मिळावी, आपली सेवा करायची संधी मिळावी. मी तुम्हाला शब्द देते की इकडे करमाळ्यामध्ये तुमचा सोहळा होतोय, पण आपण सेटलमेंट आणि सोलापूरचे लोक आम्ही तुम्हाला सोडणार नाही होत एवढ्या सोप्या पद्धतीत. तिथे पण आपण मोठा सोहळा या ठिकाणी साजरा करणार आहोत. एवढंच मी या ठिकाणी म्हणते आणि पुन्हा एकदा महाराज आपला आशीर्वाद आपण नेहमी आम्हाला देता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर्वांच्याच भाषणामधून शिवलाल महाराजांचे गुणविशेष उलगडले. शिवलाल महाराज म्हणजे मूर्तिमंत त्याग, साधना, सात्विकता आणि ब्रह्मचर्ययुक्त जीवनामुळे तेजपुंज योग महर्षीच असाच सर्वांच्या मनोगतांचा आशय. पंडित गाडगिळांनी संस्कृतमध्ये केलेलं मानपत्राचं अभिवाचन म्हणजे या गिरवाण वाणीचा आविष्कार. अतिशय वाणीविलासाने ओतप्रोत भरलेल्या या वाग्यज्ञ सोहळ्याची उंची वाढवणारं अनुभव समृद्ध आशीर्वचन शतायुषी शिवलाल महाराजांनी दिलं. असा हा संस्मरणीय कार्यक्रम एका सच्शील महात्म्याच्या जीवनाबद्दल साधकांचा आदर व्यक्त करणारं अशा या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची सुवर्ण संधी मला लाभली. शिवलाल महाराजांचं साक्षात दर्शन घेता आलं हा सुयोग साधून खास भागवत सांप्रदायिक साधक आणि भक्तगणांसाठी शिवलाल महाराजांचा आदर्श परमार्थाला आत्मोद्धाराबरोबरच लोकोद्धाराचे कार्य मानत कार्यरत असणारे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगाचा त्रिवेणी संगम असलेले सत्ययोगी सद्गुरू श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांना मनपूर्वक वंदन. दिंडी मिरवणूक निघाली. दिंडीमध्ये अफाट लोक होते. झालं दिंडी म्हणून यानंतर आलेले पाहुणे त्यांचे मनोगत. शरद पवार यांचं फोन आला, मला उशीर लागेल पण मी येणार. आतापर्यंत त्यांची वाट पाहत होतो, ते आलेले. पण ज्याचा सत्कार तो कोण? शिवलाल स्वामी महाराज. माझे वडील क्रांतिकार होते, गांधी महात्माच्या संघात. त्याबद्दल त्यांना अरेस्ट केलं. त्यांना अरेस्ट केलं, आईलाही, आज्यालाही, आजीलाही, आजीची बहीण यांना अरेस्ट केलं, बंद केलं. एका बंगल्यामध्ये नजर कैद. नजर कैद. तुम्हाला काय पाहिजे ते मागा, आम्ही देतो. पण इन्कलाब जिंदाबाद. पण हा गप बसणारा नव्हता. त्या नजर कैदीमध्ये आम्ही असताना आई, वडील, आजा, आजी, त्यांची बहीण. अचानक आई गरुड असल्यानंतर तिला वेदना होऊ लागल्या. बाहेर सोडत नाही. तुमचा आंधळा कायदा, काय करावं, त्रास होऊ लागला. पण त्या इलिपुंचीच बाई मिस हॉक्सची तिने फार सेवा केली. 25 डिसेंबर पहाटेच्या वेळेला जन्म झाला. त्या वेळाचा लोकांना आनंद झाला. मुलाला घेऊन वडील म्हणजे मुलं घेऊन गेले, पण ते कौतुक करत होते. आजचा दिवस जिजसचा जन्म आहे. थोड्या वेळाने
थोडी शांती झाली. लक्षात घ्या, माझा जन्म जेलमध्ये झाला हे लक्षात. टाळ्या वाजवू नका, टाळ्या वाजवू.